एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना निदा खानला आश्रय देणं भोवलंय. महत्त्वाची बातमी आहे. मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरांवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं इकडे बुलडोझर चालवलाय. महापालिकेनं पटेल यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिलेला होता. त्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली, मात्र कोर्टाने दिलासा दिला नाही आणि महापालिकेनं आज सकाळीच कारवाई केली. घरावर तसेच इतर अतिक्रमण असलेल्या वास्तूंवर बुलडोझर फिरवला. तर मतीन पटेल यांनी रात्रीच आपलं राहतं घर रिकामं केलेलं होतं आणि स्वतःच रात्रीतून कार्यालय सुद्धा तोडलेलं होतं. तर मतीन पटेल यांचं राहतं घर, कार्यालय आणि निदा खानला आश्रय दिलं ते घर यावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. कोर्टाच्या पुढे सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने फक्त हे पाहिलं गेलं की ज्या उचित कलमांमुळे महानगरपालिकेने नोटिसेस दिलेल्या होत्या त्या कलमांच्या आधारे त्यांनी त्याचा खुलासा केलेला आहे का. जर खुलासा समाधानकारक नसेल तर निश्चितपणे कोर्टाने कुठलेही स्टे ऑर्डर दिलेले नाही आहेत आणि स्टे ऑर्डर नसल्यामुळे आमचा जो कालावधी काल आम्ही नोटिसचा दिलेला होता 24 तासांचा तो पूर्ण झाल्यामुळे आम्ही आज ते शहरातील सर्वच अवैध बांधकामावर हीच कारवाई आम्हाला दिसणार. सर्वच ठिकाणच्या कारवाई निश्चितपणे होतील. याच्यामध्ये पालिकेच्या वतीने जे अतिक्रमण काढण्यात येत आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे. पुरेसा बंदोबस्त दिलेला आहे. या ठिकाणी शांतता आहे. अतिक्रमण काढण्याचं काम चालू आहे. नागरिक स्थानिक लोक सहकार्य करत आहेत. कुठली अडचण नाही. शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पूर्णपणे सक्षम आहे. पोलीस बंदोबस्त दिसतोय, काही विरोध वगैरे अपेक्षित होता का? नाही, आम्हाला जो पुरेसा बंदोबस्त आवश्यक वाटला तो आम्ही लावलेला आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं सक्षम आहोत. आमची पूर्ण तयारी आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरावर मनपानं केलेल्या कारवाईचा इम्तियाज जलील यांनी निषेध केला. मतीन यांच्या घरावर कारवाई करण्याची एवढी घाई कशासाठी केली असा सवाल त्यांनी मनपाला विचारला आणि या सगळ्या प्रकारामध्ये मतीन यांच्या कुटुंबाचा यामध्ये दोष काय होता असा सवाल त्यांनी केला. तर मतीन पटेल यांना लोकवर्गणीतून पुन्हा घर बांधून देऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आता 24 तासही नाही संपले त्याच्यासाठी काय इतकी घाई होती की रात्री 4 वाजता पोलिसांना 5:30-6 वाजता अर्ली इन द मॉर्निंग हे सगळं सुरू हे घर पाडण्याची प्रक्रिया. काय नॅशनल सिक्युरिटी होती, काय नॅशनल थ्रेट होता की नाही आपल्याला आजच्या आज 24 तासाच्या आत हे पाडायचं आहे. तिनं काही चूक केली असेल तर एका इंडिव्हिज्युअलनी केलेली आहे. त्या घरामध्ये राहणारा त्याचा वयोवृद्ध आई, त्याचा वयोवृद्ध पिता आजारी आहे, लहान मुलं, त्याची बायको, त्यांचा काय दोष आहे? मतीन पटेल याची जे अनधिकृत घर होतं, ऑफिस होतं आणि दुकान होतं त्यावर महानगरपालिकेने कायदेशीर कारवाई करून ते घर जमीनदोस्त केले. त्यामागचं कारण एक होतं, एक तर ते इलिगल होतं, त्याला 3 दिवसाची नोटीस दिली होती, नंतर 24 तासाची नोटीस दिली होती. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली होती की तुमचं घर पाडण्यासाठी ते येत आहे, ते घर पुन्हा बांधण्याची जबाबदारी आम्ही घेणार. ते घर आम्ही बांधून देणार आणि आम्ही म्हणजे या देशामध्ये जे आज ये गुंडा राज पासून जे लोक त्रस्त झालेले आहे, हैराण झालेले आहे, हे सगळ्यांची जबाबदारी आहे. लोकांनी कॉन्ट्रीब्यूट करेल, आम्ही कॉन्ट्रीब्यूट करणार, आम्ही स्वतः कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. ज्यांच्याकडे 10 रुपये आहे तर 10 रुपये कॉन्ट्रीब्यूट करतील. कारण सरकारला आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की तुम्ही या गुंडागर्दी करून एक घर पाडू शकता. घर बांधण्याची ताकद, हिम्मत आमच्यामध्ये आहे. तू जो काही गुन्हा केलाय ते होऊ दे. त्याच्या आई वडिलावर पण एक प्रेशर मेंटेन करण्याचा हा प्रकार आहे की आम्ही तुला घर बांधून देणार आहे, तुझ्या मुलाला आम्ही नगरसेवक करणार आहे. हा खऱ्या अर्थानं अर्बन अतिरेकी ज्याला म्हणतात, अर्बन टेररिस्ट, हा तो प्रकार आहे. पोलिसांनी तातडीने त्या इम्तियाज जलीलवर आज गुन्हा दाखल केला पाहिजे. रात्री 12 वाजता जाऊन तू तिथं बोलतो कसा, आरोपीच्या समरणार्थ म्हणजे पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी सभा घेतो कशी,